मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये. सकाळ सकाळ आंघोळ पाणी आवरलोय आणि खुरपाणी दोरी घेऊन आले बांधायला, वैरण न्यायला. काल संध्याकाळी तर न्यायच झालं नव्हतं. मग आज सकाळ सकाळ उठल्या निघा म्हणलं, म्हणजे दिवसभर दुसरं कोण काय पण काम करायला मोकळं होतं. वैरण घरापाशी टाकली आणि नाश्ता पाणी सगळं आवरलो. आता चाललोय सुपरमध्ये. एक पाईपलाईन लिकेज झाल्या, पाईपच लिकेज काढायचा आहे. कलम आणि हे कलम रोटर मारताना झालंय. बघा, हे लिकेजचा विषय ओके, पाईपच तर केला विषय ओके, जोडल्या आणि ती मुजवल्या. पण आता टेस्टिंग यासाठी कॉक चालू करायला लागलोय. किंवा ह्या आरकेचा आणि सुपरचा, आरके म्हणतो एसएसचा आणि सुपरचा मेन कॉक चालू करायला लागतोय. लाईट नाही काय, पाण्याचा आवाज बी आला नाही, पण कॉक तर चालू केला. लाईट आल्यावर कसं ना टेस्टिंग कळत्या. आता खत पण चालू करणार आहे. अर्जुना ट्रॅक्टर लावल्यावर पाठीमागं. मित्रांनो, बघता बघोपर्यंत एक खेप होतो, मी दुसरी खेप भरल्या आणि आता चाललोय. बघा जॉन डियर. मित्रांनो, झाला बघा दुसरा पण गाडा ओके. आता राहिलेला शेवटचा गाडा, एक गाडा टाकायचा, तेवढाच टाकायचा आहे. एक गाडा झाला की टोटल मग खत टाकायचं बसतो या राडाला. त्याचा तर सऱ्या सोडलेलं परत आणि गवत उगवलंय. मग याला अनेकदा रोटर मारून अनेकदा सऱ्या सोडायच्या. रोटरनं डबल आपला लवकर जर नाही केल्यामुळं ट्रॅक्टर टायरात पाणी एक नाही आणि लय दमावं लागलं इथं वर चढायला. आणि उकरतेच लगेच ग्रीप बक्कळ असल्यामुळं. हे बघा डबरी, किती मोठी मोठी डबरी केली इथं. फोन आलता. अमरदादांच्या पप्पांना जरा बरं नव्हतं, पण त्यांना दवाखान्यात घेऊन आलोय. इथं सांगली रोडला आलोय, भारती हॉस्पिटलला. त्याने आत दाखवायला गेल्या, तोपर्यंत मी इथं बाहेर बसलोय. तर आलो आपल्या मळ्यात. अर्जुनदादा हेलिकॉप्टर घराकडे घेऊन गेलता, म्हणताना अमरदास सोडा गेलाय. विभाग कसा झाला. मित्रांनो, आलतो बघा घरापाशी येऊन कपडे बदललो आणि जरा पेटपूजा केलो. तोपर्यंत मी मिरजल गेलो. तोपर्यंत रोटर मारलेत काका त्यांनी. रोटर मारून सगळं ओके केल्यात. आता या रोटर मारलेल्या पट्टीत सऱ्या सोडायच्यात पुन्हा. आणि मग त्या सऱ्या सोडायसाठी ट्रॅक्टरला फन जोडायला पाहिजे. छोट्या ब्याचा गाडा सोडायला काका गेल्यात शेडवर, आणि फन हनुमान काका त्यांच्या घरापाशी आहे, तिथनं घेऊन यायचं आहे. मग काका ट्रॅक्टर घेऊन गेल्यात आणि माझ्यासाठी चार्जिंगवरची स्कूटी सोडून गेल्यात. चाललोय घेऊन काका म्हणतात लगेच. कसं आहे तर नका, काकांच्या आधी आलो, अंधार पडायचे पण आधी, आणि आत्ता आल्यात काका. मित्रांनो, निम्मार्ध मारून झालं बघा. निम्मार्ध काय, पाऊन जास्त, अर्ध्याला जास्त मारून झालंय. आणि डिझेल संपलंय. डिझेलचं कॅनल चालू घराकडं. मित्रांनो, आता प्रॉब्लेम असा की डिझेलचं कॅन जे भरून ठेवलेलं आम्हाला लागणार आहे म्हणून ते अक्षय भैया त्यांनी नेल्यात. मग आता डिझेलचं कॅनमध्ये भरलेलं कॅनच नेल्यात त्यांनी. मग आम्हाला डिझेल काढायला कॅन पण नाही आणि काहीच नाही. मग आता तिथं आरकेच्या प्लॉटपाशी खोलीत बघायला चाललो आहे. तिथे कॅन होतं शिल्लक, मोठं म्हणजे एक 10 लिटरचं कॅन होतं. पण ते तिथंच आहे का कुठं ठेवलं ते मला पण ध्यानात नाही. जो बघतो तिथं आहे का नाही ते. डिझेलचं कॅन 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 अरा इथं पण डिझेलचं कॅन नाही. इथं नाही म्हणजे मग इथलं गेलं तर गेलं कुठं. मी पण नेलं नाही.
मित्रांनो तिथं खोलीत मिळालं नाही म्हणतात मी प्लॅनिंग केलं तर छोट्या बायाकडनं एखादं कॅन आणायचं आणि मग जाता जाता लक्षात आलं की छोट्या बाया शेड तर लई लांब आहेत म्हणून लई म्हणजे बऱ्यापैकी लांब आहे. मग जाता जाता पोप्यामध्ये त्यांच्यातनं घ्यायचं म्हटलं आणि त्यांच्यात आता मोकळा असेल नसेल म्हणताना अंदाजेच गेलतो आणि अंदाजे गेलो आणि कॅन घावली एक. आता ह्या कॅनातनं घरातनं डिझेल काढणार आहे आणि ट्रॅक्टरमध्ये टाकणार आणि पुन्हा त्यांचं होतं तसं कॅन माघार घेऊन येणार. मित्रांनो टाकलो बा डिझेल टाकी केला फुल. आता मारतोय राहिलेलं थोडंच राहिले झालं बघा सरा सोडून. आता अंधारच काय दिसत नाही उद्या सकाळी दाखवतो तुम्हाला. बाकी मग हे फोन काका म्हणले लगेच द्यायचा आहे. मग काकानं फोन केला तर मी काका मंडीत फोन करून विचारतो कधी द्यायचं मंडीत तर लगेच मग इकडं हे श्रीमंत त्यांच्या घरांच्या पुढनं जाणार नाहीतर मग इथनं जायला लागणार आपल्या इथनं आयचानातनं पाकसाळा. म्हटलं बघा तिथं फोन मित्रांनो ट्रॅक्टर पोल्ट्रीवर लावून त्याला ब्लोअर जोडला आणि घरापाशी येऊन फटाफट कपडे बदलली. तोपर्यंत संतू आलता आणि संतू कशाला आलता सांगा. मी कशाला आलता ते सांगायच्या आधी संतूबद्दल सांगतो. संतू सारखा दोस्त सगळ्यांना असावा कारण संतू आज जेवायला घेऊन चाललाय मला. असं म्हणणं बघा संतू सारखे अजून 2-4 दोस्त असावीत नाही 8 असावीत 8 असं रोज एक जण जेवायला घेऊन गेलं पाहिजे. अरे भावा तुझ्यापेक्षा जेवण इम्पॉर्टंट आहे तुझ्यासारखी मित्र भेटायला भावा चालते माझ्यासारखी हां आधी किती जन्म आहे तुझा. माझा तिचा जन्म तर माहीत नाही मला बट हा जन्म तर खास आहे कारण की तू मित्र आहेस म्हणून खास. बाई सध्या कसं मोठं बोलायचं 100% कुठलं तर पिक्चर बघितले दोस्तावरचा आणि त्याचं रिॲक्शन झाले संताला. जेव्हा चालली बघा आरगला गावरांना आणि छोटा भाई आणि आकाश भाई पण आल्यात. दोघं जण पुढे गेल्या तर मी आणि संत जरा लेट झालोय. ही यंत्रणा बघा काय दिसे नाही की नेमकं टिंबारण्या करून फिरायला लागलं आणि हे तर काय हे काय जेवण वगैरे झालं बघा. आता घरात जाऊन एडिटिंग करून झोपून टाकणार आहे. त्यामुळे आपला ब्लॉग इथं सेंड करतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉग. बाय.